कोकण. आमच्या कोकणचं रुबाब भारी असे म्हणताना जरी छान वाटत असले तरी याची दुसरी बाजू सुद्धा आहे. इथे पावसाची मुबलकता आहे, परंतु इथली माती हे पाणी आपल्यात सामावून घेत नाही. त्यामुळे इथे जाणवतो तो कोरडेपणा. माय माऊलींना गाई गुरांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. नमस्कार, मी किशोर दिलीप मानकर, सचिव पाणलोट विकास समिती पोफळी. पाण्याची ही समस्या लक्षात घेऊन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कंपोजिट गॅबिन बंधाऱ्याची आपणास माहिती देतात. या बंधाऱ्यामुळे पूर्वीपेक्षा 60 ते 70% पाणी वाढ झालेली आहे. त्या पाण्यामुळे मला भाजी करायला भरपूर प्रमाणात पाणी मिळत आहे. या बंधाऱ्याच्या बाहेरील पाण्यामुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. या बंधाऱ्याची जमिनीपासूनची उंची 1 मीटर असून याची जी लांबी आहे ती जवळपास 16 मीटर आहे आणि याचा अंदाजपत्रक खर्च आहे तो 3,24,393 रुपये एवढा आहे. शासनाने शाश्वत विकासाच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल याची जनजागृती करण्याकरिता आम्ही शाळेमध्ये पाण्याचे महत्त्व अधोरेखांकित करणारा कार्यक्रम घेतला.